परंतु ते सगळेच जण त्यांनी असं म्हटलं की तुमच्याकडे याबाबतचे अधिकार नाहीत। अशा प्रकारे पक्षाची विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याचे अधिकार हे सुनील प्रभूंकडे नाहीत असा रिप्लाय त्यावेळी या सर्व आमदारांनी दिलेला होता। त्यामुळे आता सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की त्यावेळेसच्या या सर्व आधारांवर काही गोष्टी कळत आहेत, त्या म्हणजे अनुसूची 10 जी आहे त्या अनुसूची 10 मध्ये कोणकोणत्या आधारावर एखादा आमदार किंवा खासदार अपात्र ठरू शकतो याविषयीचा उल्लेख आहे। तर या 10व्या अनुसूचीमध्ये असं लिहिलेलं आहे की जर पक्षाच्या निर्देशांविरोधामध्ये जाऊन जो व्हीप इश्यू केला असेल त्या विरोधात जाऊन एखाद्या आमदाराने आणि खासदारांनी जर मतदान केलं तर तो आमदार खासदार म्हणून अपात्र ठरतो। जर व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप म्हणजे स्वेच्छेने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला तरी देखील संबंधित आमदार खासदार 10व्या अनुसूचीप्रमाणे अपात्र ठरतो असे उल्लेख हे 10व्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेले आहेत भारतीय संविधानाच्या जो पक्षांतर बंदीचा कायदा आहे। कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की 10व्या अनुसूचीतील व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप म्हणजे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा हा प्रत्यक्ष मी राजीनामा देतो असं न लिहिता त्याच्या कृतींमधूनही दिला जाऊ शकतो, ॲक्शन्स मधून दिला जाऊ शकतो। जे मूळ आपल्याला आठवते अरुण गुजरातींनी विधानसभा अध्यक्ष असताना विलासराव देशमुखांचं सरकार वाचवण्यासाठी 6 आमदारांना अपात्र केलं होतं आणि त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला। दॅट इटसेल्फ व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप आहे असा अर्थ विधानसभा अध्यक्षांनी काढला होता। तर तशा दृष्टीने त्या लॉजिकनी सध्या कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की या सर्व ॲक्शन्स ज्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांनी घेतल्या त्यामुळे त्यांनी प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला हे गृहीत धरलं पाहिजे असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे। परंतु एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं होतं ते एकनाथ शिंदेंनी म्हटलं की आम्ही पक्ष आहोत, आम्ही कोणताही पक्ष सोडून जात नाहीये, आम्ही शिवसेनेला सोडून जात नाहीये, आम्ही शिवसेना आहोत आणि आपण सगळे म्हणजे त्यांच्या सोबत असलेले आम्ही सगळे आमदार हे एकत्रितपणे शिवसेना आहोत आणि शिवसेना आमच्या सोबत आहे असंच एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत म्हटलं। सिब्बल म्हणतात की हा एकमेव कायदेशीर डिफेन्स अवेलेबल आहे 10व्या अनुसूची अंतर्गत। आता एका अर्थाने सिब्बलांनी एकनाथ शिंदेंनी जी कृती केली होती ती कशा प्रकारे कायदेशीर सर्व बाबी तपासून केलेली होती हे देखील इनडायरेक्टली सांगितलंय। कारण अनुसूची 10 अंतर्गत तुम्हाला वेगळा गट फोडून स्वतंत्र राहता येत नाही, एकतर तुमचा गट किमान 2/3 आमदार खासदारांचा असला पाहिजे, तो निघाल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या गटाला घेऊन कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं। एकनाथ शिंदेंच्या प्रकरणामध्ये मात्र अशा प्रकारे कोणतेही विलीनीकरण झालं नाही। व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप म्हणजे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा म्हणजे पक्षाच्या कोणत्या तरी निर्देशाविरोधात जाऊन निर्णय केला किंवा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, पक्ष सोडला, अशी एखादी कृती केली की ज्या कृतीतून हे दिसतंय की प्राथमिक सदस्यत्व सोडलं तर मात्र संबंधित व्यक्ती आमदार खासदार म्हणून अपात्र ठरतो। आता यामध्ये एक गोष्ट लिहिलेली नाही जी एकनाथ शिंदेंनी म्हटली आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंवर कोणत्याही प्रकारची थेट अपात्रतेची कारवाई डायरेक्ट अपात्रतेची कारवाई होऊ शकली नाही। कारण एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही शिवसेना आहोत, आम्ही पक्ष आहोत आणि पक्ष आमच्या सोबत आहे। सिब्बल आता सांगण्याचा प्रयत्न करतायत की ज्या कृती त्यांनी केलेल्या होत्या त्या कृतींच्या आधारावर संबंधित एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या सर्व आमदारांना अपात्र ठरवलं गेलं असतं कारण त्यांनी एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि तसा अर्थ काढायला हवा होता। परंतु उघडपणे एकनाथ शिंदे हे कुठेही म्हटले नाहीत की आम्ही पक्ष सोडून जातोय, परंतु सिब्बलांचं म्हणणं असं आहे की त्यांनी असा अर्थ काढायला हवा होता जे आपल्याला आठवतं की 2001-2 दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुखांचं सरकार पडेल की काय अशी स्थिती निर्माण झालेली होती। साधारणतः 2002-3च्या वेळेची घटना असेल आणि तेव्हा अरुण कुमार गुजराती हे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी 6च्या 6 आमदारांचं पत्र विलासराव देशमुखांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेणारं पत्र मिळालं आणि त्या पत्राच्या आधारावर ठरवलं की या सर्वांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि त्या आधारावर संबंधितांना पक्षातून निष्कासित केलं गेलेलं आहे असा निष्कर्ष किंवा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला गेलेला आहे।
दिला आहे असा निष्कर्ष तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी काढला होता आणि त्यानंतर त्या 6 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं आणि त्यामुळे विलासराव देशमुखांचं सरकार वाचलं होतं। तर आता त्या लॉजिकनी कपिल सिब्बल सांगतायत की ज्या सर्व घडामोडी घडल्या, ज्या ॲक्शन्स या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंनी घेतल्या, त्या आधारावर हे ठरवलं गेलं पाहिजे की त्यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता। त्यानंतर मग त्यांनी त्या संदर्भामध्ये कपिल सिब्बल पुन्हा एकदा सांगतायत की जर तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्याचा संदर्भ घ्यायचा असेल तर पक्षांतर बंदी कायद्याचा विचार करत असताना या सर्व आमदारांना 10व्या अनुसूचीखाली अपात्र ठरवायला हवं होतं, परंतु अपात्र ठरवलं गेलेलं नाही। पण यात आपल्याला आणखीन एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो, तो असा की त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय करायचा नाही जोपर्यंत आम्ही निकाल देत नाही तोपर्यंत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेच दिलेले होते। आणि विशेष म्हणजे अशा स्वरूपाची स्थगिती ही त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या वतीनेच मागण्यात आलेली होती। तेव्हा सरन्यायाधीश रमणा होते आणि रमणांच्या बेंचनी एक निर्णय दिलेला होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी आम्ही सूचना देत असताना केलेला होता। आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की धनुष्यबाण फ्रीज केला गेला पाहिजे होता। आपण हे लक्षात घ्यायला हवं की जो मुद्दा यापूर्वी बातम्यांमधून आलेला होता त्या मुद्द्यावर आता कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात म्हणतायत की जर धनुष्यबाण मला मिळू शकत नाही, म्हणजेच उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण मिळू शकत नाही, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळू शकत नाही, तर हा धनुष्यबाण गोठवला हवा होता, गोठवला पाहिजे होता, असं कपिल सिब्बलांनी म्हटलं। अतिशय महत्त्वाचं विधान आहे। तासनतास कपिल सिब्बल जे युक्तिवाद करतायत त्यामधला एक मोठा हा टर्निंग पॉइंट आहे, एक ट्विस्ट आहे। पहिल्यांदा उद्धव ठाकरे अशी अधिकृत विनंती करतायत सर्वोच्च न्यायालयाकडे की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, शिवसेनेची पक्षाची चिन्ह हे गोठवलं गेलं पाहिजे, असं नुकतंच कपिल सिब्बल म्हणाले सर्वोच्च न्यायालयामध्ये। ही अतिशय मोठी बातमी आहे, कारण अशा प्रकारची मागणी ही यापूर्वी एकनाथ शिंदेंनीही केलेली नव्हती, उद्धव ठाकरेंनीही केलेली नव्हती। आज कपिल सिब्बल आता सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणतायत की हा गोठवला गेला पाहिजे। जर कोणत्याही प्रकारे जर या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकत नसेल, जर त्यांना मिळू शकत नसेल, मला मिळू शकत नसेल, तर धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे कपिल सिब्बल यांनी। सर्वात पहिल्यांदा अशा स्वरूपाची मागणी होते सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंकडून। ही मागणी निवडणूक आयोगाकडेही करण्यात आलेली नव्हती। अशा स्वरूपाची मागणी सर्वोच्च न्यायालयात, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये देखील या प्रकरणात 2दा सुनावणी झाली, तिथेही अशा स्वरूपाची मागणी केली गेलेली नव्हती। पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल म्हणतायत जर धनुष्यबाण मला मिळू शकत नसेल, जर धनुष्यबाण त्यांना मिळू शकत नसेल कायद्याच्या दृष्टीने, तर धनुष्यबाण गोठवला पाहिजे, इट शुड बी फ्रोझन, असे शब्द हे कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये वापरलेत आणि स्वतःचा युक्तिवाद संपवलाय। आता कपिल सिब्बलांचा युक्तिवाद संपलाय आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत। ही मोठी मागणी, 2 मोठ्या मागण्या, जर आपण कपिल सिब्बलांच्या या संपूर्ण 6.5 दिवस चाललेल्या युक्तिवादाचा सारांश काढायचा असेल तर त्यामध्ये त्यांनी एक प्रमुख मागणी केली आहे, ती म्हणजे 5 न्यायाधीशांचं जे घटनापीठ होतं, धनंजय चंद्रचूड यांनी दिलेलं जजमेंट, ज्या जजमेंटमध्ये राज्यपालांवर ताशेरे ओढलेले होते, अनेक विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढलेले होते। खूप कौतुक त्या जजमेंटचं उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलेलं होतं। ते जजमेंट रिव्ह्यूसाठी 7 जजेसकडे पाठवा, 7 जजेसकडे पाठवण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी कपिल सिब्बलांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयाला केली। आणि दुसरा मुद्दा जे आज कपिल सिब्बल म्हणाले की जर धनुष्यबाण त्यांना मिळू शकत नसेल कायद्याने, आम्हाला मिळू शकत नाहीये कायद्याने, तर तो गोठवला गेला पाहिजे। ही पहिल्यांदा मागणी सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि कपिल सिब्बल ही मागणी करतायत। त्यानंतर आता देवदत्त कामत देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये युक्तिवादाला सुरुवात करतायत कपिल सिब्बलांकडून। आता देवदत्त कामत हे कपिल सिब्बलांनंतर आता उद्धव ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी म्हणून देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत आणि या युक्तिवादामध्ये संपूर्णपणे आता पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय याविषयी परत आता युक्तिवाद केला जातोय आणि देवदत्त कामतांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे सल्लामसलत ही सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती करतायत। जे वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट आहेत ते सध्या देवदत्त कामत यांना विचारण्याचा प्रयत्न करतायत। पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या मुद्द्यावर
किंवा ज्या वाक्यावर कपिल सिब्बल यांनी आपलं आर्ग्युमेंट संपवलं, आपला युक्तिवाद संपवला, ते वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की इट शुड बी फ्रोझन. जर तो मला मिळू शकत नाहीये, जर तो त्यांना मिळू शकत नाहीये कायद्यानुसार, तर धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. हे पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात कोणीतरी म्हणाले आणि ते उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल म्हणालेत. आतापर्यंत जे या प्रकरणामध्ये सुनावण्या झाल्या, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली, त्या संपूर्ण प्रकरणांमध्ये कुठेही कुणीच असं म्हटलेलं नव्हतं की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. आता पहिल्यांदा सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर हे म्हटलेलं आहे की धनुष्यबाण जर मला मिळू शकत नसेल, जर तो कायद्याने त्यांना मिळू शकत नसेल, तर तो गोठवला गेला पाहिजे. इट शुड बी फ्रोझन. या नोटवर, या वाक्यावर कपिल सिब्बलांनी